आपण किती आर्थिक प्रगती केली, किती पैसा कमावला, किती मोठी इकॉनॉमी आपली असली, किती यायच्या आपण गप्पा करत असलो, आणि जर आपल्या देशाच्या सीमा सुरक्षित नसल्या, जर आपली डेमोग्राफी चेंज झाली, जर आपण डेमोग्राफीकडे लक्ष दिलं नाही, ही जी लोकसंख्या बदल आहे याच्याकडे जर आपण लक्ष दिलं नाही, तर आपल्याला माहिती आहे की पाकिस्तान कसा तयार झाला, हा बांगलादेश कसा तयार झाला. आणि हे जर आपल्याला टाळायचं असेल, आपल्या देशाचे जर तुकडे आपल्याला वाचवायचे असतील, आपल्या देशाचे जर आपल्याला तुकडे होऊ द्यायचे नसतील, तर आपल्याला काय केलं पाहिजे? आपण सावधान असलं पाहिजे. समर्थ रामदास स्वामी जसे म्हणतात की अखंड सावधान असावे, दुच्चित कदापि नसावे, तसं आपल्याला नेहमी सावध राहावं लागेल. जसा हा मंत्र त्यांनी शिवरायांना दिला, तो मंत्र आज मोदी जपताना आपल्याला दिसत आहेत. आपण बेसावध आहे, पण आपला जो प्रधान आहे, आपला प्रधान मात्र सावध आहे. आणि या प्रधानानं 15 ऑगस्ट 2025लाच सांगितलं की आपल्याला हे जे डेमोग्राफिक चेंज होत आहे, या डेमोग्राफिक चेंजवर एक समिती नेमायची आहे आणि त्याचं काम आता चालू झालेलं आहे. आणि केंद्र सरकारने ही समिती नेमलीसुद्धा. आणि या समितीचे प्रमुख एक मराठीच आहेत, प्रकाश नेवडेकर त्यांचं नाव आहे, ते न्यायमूर्ती आहेत. आणि ही समिती काय करणार? आपल्या देशातले जे बॉर्डरचे स्टेट आहेत किंवा ज्या ठिकाणी लोकसंख्याचं जे डेमोग्राफिक जो चेंज आहे, अचानक एखाद्या भागातली लोकसंख्या, विशिष्ट समाजाची लोकसंख्या जर वाढत असली तर ती का वाढते आहे, याच्यावर ही समिती लक्ष ठेवणार आहे, त्याचा अभ्यास करणार आहे आणि त्याच्यातल्या काही सूचना सरकारला सांगणार आहे. तसं या समितीचं काम राहणार आहे. 1 वर्षापर्यंत या समितीला मुदत देण्यात आली आहे. पुढे 6 महिन्यापर्यंत ही मुदत वाढवल्यासुद्धा जाऊ शकते. तसं भारतामध्ये जी काही डेमोग्राफी चेंज होत चाललेली आहे आणि विशेषतः जे बॉर्डरवरचे जे स्टेट आहेत, आणि आपल्याला दिसते की वारंवार आता इतक्यात अमित शहा जे आहेत आपले गृहमंत्री, यांचा बॉर्डर स्टेटवरचा जो दौरा आहे तो जास्त वाढलेला आहे. ते बॉर्डर स्टेटला जास्त करून व्हिजिट देत आहेत, ज्याच्यामध्ये आहे आसाम, त्याच्यामध्ये आहे बंगाल, राजस्थान, गुजरात, हे जे बॉर्डरवरचे स्टेट आहे. आता तर आपण हे एक लक्षात घ्या की BJPला हे जे बंगाल किंवा आसाम पाहिजे होतं, सत्ता जिथं पाहिजे होती, ही की त्याच्या सत्ता लालचेमुळे नव्हती पाहिजे, तिथे खूप मोठी डेमोग्राफी चेंज झालेली आहे. आज आपल्याला दिसते बंगालमध्ये जवळपास 30% मुस्लिम आहेत, जे फक्त 70 वर्षाच्या अगोदर 20% होते. म्हणजे 70 वर्षात भारत जेव्हा स्वतंत्र झाला 1951ला जेव्हा जनगणना झाली, तेव्हा तिथे मुस्लिमांची लोकसंख्या ही 20% होती. आज 70-75 वर्षानंतर तिथे मुस्लिम हे 10% वाढले. मुस्लिम वाढले म्हणजे कोण? हिंदू कमी झाले. तसंच आसाममध्ये आहे. आसाममध्ये मुस्लिम हे जेव्हा 1951 साली जेव्हा जनगणना झाली तेव्हा मुस्लिम साधारणतः तिथे 25% होते. आज जर बघितलं तर 35 ते 40% मुस्लिम झालेले आहेत आसाममध्ये. फक्त या 70-75 वर्षातच ह्या एवढ्या घटना घडल्या. अजून जर 70-75 वर्ष पुढे जर आपण गेलो, अजून जर 70-75 किंवा 100 वर्षानंतर इथे जर 50%च्या वर जर मुस्लिम पॉप्युलेशन झाली, तर आपल्या देशाचा अजूनही एक तुकडा पडू शकतो. आसाम किंवा बंगालसारखे जे राज्य आहेत ते बांगलादेशमध्ये जाण्याची मागणी करतील. आपल्या देशाचे असे कितीतरी तुकडे पडण्याची शक्यता आहे. आणि म्हणून हे जर आपल्याला टाळायचं असेल तर आपल्याला काही गोष्टींवर लक्ष ठेवावं लागणार आहे. आणि अमित शहा, एक लक्षात घ्या तुम्ही की अमित शहा जिथे जिथे आता जात आहेत, ज्या बॉर्डर एरियावर ते भेटी देत आहेत, तिथे जाऊन ते एक भाषण करतात आणि त्या भाषणातले मुद्दे त्यांचे फार कॉमन आहेत. प्रत्येक ठिकाणी ते एक कॉमन मुद्दा वापरतात. आणि तो मुद्दा काय आहे की जे बॉर्डर स्टेटचे जे गावं आहेत, समजा की पश्चिम बंगालमध्ये असेल, आसाममध्ये असेल, राजस्थानमध्ये जे गावं असतील, तिथे जर जे हिंदू पण आहेत राहायला, मुसलमान पण तिथे राहायला आहे, पण तिथं जर एका विशिष्ट वर्गाची, एका विशिष्ट धर्माची जर लोकसंख्या वाढत असेल, तर तिथल्या लोकांनी काय करायचं आहे? सावधान व्हायचं आहे, जागृत व्हायचं आहे. आणि कसं? तर आपल्या गावाचा जो प्रधान आहे त्याला ही माहिती द्यायची आहे. आपल्या जिल्ह्याचा जो कलेक्टर आहे, जो काही SP असेल, तिथला जो सुपरिंटेंडंट ऑफ पोलीस वगैरे असेल, तिथल्या प्रशासनालाही जाऊन माहिती द्यायची आहे की अशी अशी ही लोकसंख्या चेंज इथे होताना दिसते, इथे विशिष्ट जाती धर्माचे लोक आपल्याला वाढताना दिसत आहेत. तर हे जर प्रत्येक व्यक्तीनं हे जर कार्य केलं, कारण हे नुसतं मोदी किंवा शहाला करून चालणार नाही, एका सर्वसामान्य भारतीयाला हे करावं लागणार आहे. हे प्रत्येकाचं आपलं हे कर्तव्य आहे आणि हीच आपली देशसेवा आहे.
ह्या छोट्या छोट्या गोष्टीचं आपण पालन केलं तर आपला आजचा अखंड जो आपला हिंदुस्थान आहे, सध्याचा जरी आपला हिंदुस्थानाचा जो नक्षा आहे, आपण तेवढा तरी वाचू शकू. म्हणून प्रत्येक भारतीयांनी सावधान होण्याची गरज आहे. समर्थ रामदास स्वामींनी दिलेला मंत्र पाळण्याची गरज आहे. जय हिंद, वंदे मातरम.